तुम्ही कधी विचार केला आहे का, शनिदेवांना मोहरीचं तेलच का अर्पण केलं जातं? तर याची सुरुवात सर्वप्रथम महाबली हनुमानांनी केली आणि तेव्हापासूनच सुरू झाली ही पवित्र परंपरा. त्रेतायुगात रावण आपला पुत्र मेघनाथला अजय बनवण्यासाठी एक भयंकर कृत्य करतो. तो सर्व ग्रहांना कैद करून टाकतो. त्या अंधाऱ्या धुसर कारागृहात शनिदेव रावणाच्या पायाखाली दाबून ठेवलेले असतात. त्यांच्या शरीरावर खोल जखमा, चेहऱ्यावर वेदनेची सावली, तरीही ते सर्व मौनात सहन करत असतात. याच काळात हनुमान लंकेत सीतेचा शोध घेत असताना त्यांची नजर कैदेत अडकलेल्या एका जिवंत ज्वालेवर जाते. त्यांना शनिदेव दिसतात. क्षणाचाही विलंब न करता हनुमान रावणाची सर्व मायावी बंधने मोडून शनिदेवांना मुक्त करतात. परंतु मुक्ततेसोबत त्यांची वेदना अधिक स्पष्ट होते. रक्ताळलेल्या जखमा, जळजळ, अशक्तपणा हे पाहून हनुमानांच्या मनात करुणेची लाट उमटते. ते मोहरीचे तेल हातात घेऊन प्रेमाने, आदराने शनिदेवांच्या घावांवर चोळतात आणि होतो चमत्कार. जखमा भरू लागतात, वेदना शांत होतात आणि शनिदेवांच्या चेहऱ्यावर दीर्घ काळानंतर शांततेचे दैवी तेज उमटते. अतिशय कृतज्ञ झालेल्या शनिदेवांनी हनुमानांना नम्रपणे वचन दिले, हे पवनपुत्र, आजपासून तुमच्या भक्तांवर माझी अशुभ दृष्टी कधीच पडणार नाही आणि जो मला श्रद्धेने मोहरीचे तेल अर्पण करेल त्याला शनीचा कोणताही क्लेश भोगावा लागणार नाही. आणि तेव्हापासूनच शनिदेवांना मोहरीचे तेल चढवण्याची पवित्र परंपरा सुरू झाली.